प्रियबाई हा धडा आपण बघायचा आहे. प्रियबाई म्हणजे त्या काळात आपण आता मॅडम म्हणतो, पण आधी काय म्हणायचे? बाई. त्या बाईला एका छोट्याशा मुलीने पत्र लिहिले. त्या पत्रामध्ये काय लिहिलं असेल ते आज आपण बघणार आहोत. प्रियबाई, मला टीव्हीवर आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाची बातमी दिसली. आता टीव्हीवर काय दिसलं होतं त्यांना? तिला की आदर्श शिक्षक वितरण करणे म्हणजे प्रदान करणे. वितरण करणे म्हणजे काय? प्रदान केलं आहे. आदर्श शिक्षक पुरस्कार हे आपण तिला टीव्हीवर तिने बघितलं होतं आणि त्या चक्क तुम्ही दिसला. मला खरोखरच तुम्ही त्या टीव्हीवर दिसत होत्या आदर्श शिक्षक पुरस्कार घेताना. मी तर आनंदाने उडाले म्हणजे खूप आनंद झाला. हाका मारून आई बाबा आजोबांना बोलवलं, पण तेवढ्यात बातमी संपली. आता खूप आनंद झाला मला आनंदाने उठणे म्हणजे काय? खूप आनंद होणे. आणि तेवढ्यात मी आई आणि बाबांना बोलवतच होते, आजोबांना बोलवतच होते, तेवढ्यात ती बातमी संपली. जवळपास 1.5 वर्षांनी तुम्ही मला दिसला. कुठे दिसल्या होत्या त्या? टीव्हीवर दिसल्या. 1.5 वर्षानंतर तिला त्या दिसल्या होत्या. खूप मस्त वाटलं. तुमची शाळेची 3रीतल्या मित्रमैत्रिणींची खूप आठवण आली. आता मला तुमची पण आठवण आली आणि शाळेची आणि त्या वेळेच्या माझ्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांची सुद्धा मला आठवण आली. मी तुम्हाला मोबाईल लावू लागले तर कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर ची टेप वाजू लागली. आता ती मॅडमला फोन लावतच होती, तिच्या बाईला फोन लावत होत्या की तुम्ही मला टीव्हीवर दिसल्या, तुम्हाला आदर्श शिक्षकाचा पुरस्कार भेटला असं तिला बोलायचं असेल, पण कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे अशी तिचा आवाज येत होता. कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर म्हणजे काय? नेटवर्क नसतं. आजोबा म्हणाले, अगं या मोबाईलचं काही खरं नाही, त्यापेक्षा पत्र लिही बाईंना. आता सांगितलं तिच्या आजोबांनी की या मोबाईलचं काही खरं नाही, त्याच्यापेक्षा तू पत्र लिही, पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचेल असं तिचे आजोबा तिला म्हणाले. कायम आठवणीत राहील त्यांच्या. आता जे पत्र आहे त्यांच्या हातात पडेल, त्या वाचतील, ते पत्र ठेवतील, म्हणजे त्यांच्या कायम आठवणीत ते राहणार असे पत्र त्यांना लिही. मग काय लगेच हे पत्र लिहायला बसले. तिच्या आजोबाचं ऐकलं आणि लगेच तिने काय केलं? हे पत्र लिहायला पटकन बसले की आपल्या बाईंना आता आपल्याला पत्र लिहायचं आहे. पुरस्काराची बातमी पाहून खूप आनंद झाला. आता पत्रात काय लिहिलं की तुम्हाला जो पुरस्कार भेटला आहे मॅडम, ती बातमी मी बघून मला खूप आनंद झालेला आहे. तुम्ही आम्हाला पहिल्यापासून आवडायच्या हे नक्की. आता आम्हाला तुम्ही पहिल्यापासूनच आवडत होत्या हे नक्कीच आहे. तुम्ही शिकवलेल्या कविता, स्नेहसंमेलनामध्ये बसवलेलं नाटक हे सगळं आठवलं. आता ज्या कविता शिकवल्या होत्या तसंच गॅदरिंग, स्नेहसंमेलन म्हणजे काय तुमचं? गॅदरिंग, अॅन्युअल फंक्शन जे असतं त्याच्यामध्ये बसवलेलं नाटक सुद्धा तिला आठवलं होतं. सहलीच्या वेळी तुम्ही आम्हाला भन्नाट खेळ तर मी इकडच्या शाळेतल्या मुलांना सांगितले. आता बाईंनी त्यांना असे छान मोकळे मैदानात खेळणारे जे गेम आहे, भन्नाट गेम जे आहे ते सगळे शिकवले होते, त्या घेत होत्या. आता ह्या नवीन शाळेत सुद्धा तिने ते गेम घेतलेले होते, मुलांना सांगितले होते. त्यांना एकदम भारी वाटलं हे सगळं गेम ऐकून. ती नवीन शाळेत जिथं आलेली आहे तिथं त्या मुलांना भारी वाटत होतं, छान वाटत होतं. मला 3रीत होते तेव्हाची आठवण येत राहतेच. मी 3रीत जेव्हा तुमच्याकडे होते तेव्हाची मला सगळी आठवण येते असं त्या बाईंना तिने लिहिलं. 5वीत आल्यापासून मी शाळेत एकटी चालत जाऊ लागले. मला एकदम मोठी झाल्यासारखं वाटतं. आता 5वी मध्ये ती एकटी शाळेत चालली. आधी कोणाच्या तरी मैत्रिणीसोबत किंवा आई बाबांसोबत जात असेल ती, पण एकटीच आता पायी पायी ती शाळेत जाते 5वीत. आता मोठं झाल्यासारखं तिला वाटत होतं. अभ्यासही भरपूर करते आणि तुम्ही म्हणायच्या त्याप्रमाणेच खेळतेही भरपूर. अभ्यास पण खूप छान करते मी आता आणि खेळते सुद्धा, भरपूर खेळते असं तिने सांगितलं.
मैदानावरच असते. किती तास? 2 तास. टीव्ही वरील बातमी मध्ये तुम्ही एकदम छान वाटत होता. आता टीव्हीवर जी बातमी आली होती, कशाची बातमी होती? आदर्श शिक्षक पुरस्काराची ती बातमी होती आणि त्याच्यामध्ये तुम्ही एकदम छान वाटत होते असं तिने लिहिलं. तुम्ही कशा आहात? तुमच्या घरच्या बाहेरचा गुलमोहर आता किती मोठा झालाय? त्यांच्या घराबाहेर काय असेल? गुलमोहर असेल. तो पण किती मोठा झालाय असं विचारलंय. त्याला फुल येऊ लागलीत का? आठवण काढली म्हणून शाळेत सगळ्यांना सांगा. मी सगळ्यांची आठवण काढली म्हणून तुम्ही शाळेत सगळ्यांना सांगायचं आहे. स्वाती, जय आणि सलमाला सांगा की मी या शाळेत पण फुली गोळ्यांचा खेळ सगळ्यांना शिकवलाय. आता ज्या मैत्रिणी होत्या, मित्र होते तिचे, स्वाती, जय, सलमा यांना सुद्धा सांगा की फुली आणि जे गोळ्यांचा खेळ होता या नवीन शाळेत मी दुसऱ्या मुलांना सुद्धा तो शिकवला आहे. तो खेळ आम्ही मधल्या सुट्टीत खेळत असतो. कधी खेळतात ते? मधल्या सुट्टीत. तुमच्या पत्राची वाट पाहील. तुमचे पत्र मिळाल्यावर मी शाळेत सगळ्यांना दाखवीन. तुमची उर्मिला. खाली पत्ता पण दिलाय. माझा पत्ता उर्मिला माने, मुक्काम पोस्ट तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. पिनकोड आहे तिचा 415712. असं तिने स्वतःचा पत्ता सुद्धा लिहून पाठवला होता तिच्या प्रिय बाईंना.